नमस्कार मित्रांनो, आपल्या मराठी टेक्निकल चॅनलवरती आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। आपल्या चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला सर्वात प्रथम अपडेट मिळायला सुरुवात होईल। तर मित्रांनो, कशाप्रकारे विहीर ही आपल्या सातबारावरती नोंद करता येईल याची संपूर्ण प्रक्रिया कशी असणार आहे आणि याचबरोबर काही सर्व्हर प्रॉब्लेम किंवा एक पाणी अंतर्गत जर या क्षेत्रांतर्गत किंवा या तालुक्यांतर्गत चालू असेल तर ती कशी करता येते त्याच्याबद्दलची माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर नक्की या व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका आणि आपल्या चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, तुम्हाला प्ले स्टोअरवरती यायचं आहे। प्ले स्टोअरवरती आल्यानंतर ई पीक पाहणी हे ॲप तुम्हाला इन्स्टॉल करून घ्यायचं आहे। हा ई पीक पाहणीचा ॲप तुम्हाला इन्स्टॉल करून घेतल्यानंतर ओपन करायचा आहे। ओपन झाल्यानंतर अशा प्रकारचा हा पेज दिसेल, त्याच्यानंतर त्याला स्क्रोल करायचं आहे। स्क्रोल करून घेतल्यानंतर महसूल विभाग निवडा, तुम्हाला तुमचं महसूल विभाग निवडायचा आहे। त्याच्यानंतर खाली जो काही हा बाण दिसत असेल त्याच्यावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यावरती क्लिक करून घेतल्यानंतर लॉग इन पद्धत निवडा, म्हणजे शेतकरी म्हणून लॉग इन जर करत असाल तर शेतकरी करायचं आहे, इतर असेल तर इतरवरती क्लिक करू शकता। तर आपल्याला शेतकरी म्हणून लॉग इन करायचं आहे, त्याच्यासाठी शेतकरी म्हणून लॉग इनवरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर तुमचा मोबाईल नंबर हा इथे टाकायचा आहे। मोबाईल नंबर टाकून घेतल्यानंतर एक सांकेताक पाठवा, म्हणजे एक OTP येईल, ती OTP तुम्हाला टाकून घ्यायची आहे। OTP टाकून घेतल्यानंतर लॉग इनवरती क्लिक करायचं आहे। लॉग इनवरती क्लिक करून घेतल्यानंतर अशा प्रकारचा समोरचा हा पेज ओपन होईल। खातेदाराची निवड, तुम्ही जो तुमचा खातेदार असेल त्याची निवड करण्यासाठी इथे तुमचं इथे खाली नाव येईल किंवा तुम्ही नवीन खातेदार नोंदणी करावरती क्लिक करून तुमचा जो काही नवीन खातेदार असेल याच्यावरती क्लिक करायचं आहे। तुम्हाला इथे मी डेमो दाखवतो। याच्यावरती क्लिक करून तुम्हाला काय करायचं आहे, जिल्हा निवडायचा आहे, तालुका निवडायचा आहे, गाव निवडायचं आहे आणि त्याच्यानंतर पुढील प्रोसेस जी काय असते म्हणजे तुमचा गट नंबर टाकायचा असतो। गट नंबर टाकून घेतल्यानंतर अशा प्रकारे खातेदार इथे लगेच दाखवला जातो। आता माझा इथे खातेदार दाखवत आहे, त्याच्यामुळे इथे जो काही खातेदार आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यावरती क्लिक करून घेतल्यानंतर हा जो काही बाण आहे त्याच्यावरती क्लिक करायचा आहे। क्लिक करून घेतल्यानंतर कायम पड चालू पड नोंदवा या ऑप्शनवरती, पहिलाच ऑप्शन आहे मित्रांनो, याच्यावरती तुम्हाला विहिरीची नोंद ही करता येते। तलाठीकडे न जाता तुम्हाला याच्यावरती नोंद करता येते आणि याच माध्यमातून तुम्हाला सोलार योजनेचा लाभ तुम्हाला घेता येतो, म्हणजे सिंचन सुविधेचा जो काही लाभ आहे तो तुम्हाला दाखवला जातो। त्याचप्रकारे अनेक काही योजना असतील त्याच्यासाठी तुम्ही अशा प्रकारे कायम पड चालू पड नोंदवा याच्यावरती क्लिक करून तुम्ही तुमची विहीर असेल, तलाव असेल, तुम्ही त्याच्यावरती नोंदवू शकता। तर इथे आता मी त्याच्यावरती क्लिक करून घेतल्यानंतर आता इथे काय दाखवत आहे की सूचना, शेतकरी स्तरावरील पीक पाहणीची मुदत संपलेली आहे, ॲप बंद करा। याची जी काही पीक पाहणी आहे ती चालू झालेली नाही आहे, चालू झाल्याच्या नंतर तुम्ही करू शकता। आता लवकरच जी काही पीक पाहणी आहे ती चालू होईल, कारण की पेरणीसुद्धा झालेली आहे आणि गव्हर्नमेंटच्या वतीनं सगळ्यात जिल्ह्यामध्ये ही पीक पाहणी आता चालू होईल आणि याच माध्यमातून तुम्ही लवकरात लवकर तुमची जी काही पीक पाहणी ती तर तुम्ही करू शकणारच आहात आणि त्याचबरोबर तुम्हाला तलाठ्याकडे न जाता तुम्हाला तुमची जी काही विहीर आहे ती नोंद करता येऊ शकते। तर अशा प्रकारची एक महत्त्वपूर्ण माहिती मित्रांनो आपण आपल्या या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून बघितलेली आहोत। तर आपला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की आपल्या शेतकरी बांधवांना मित्रांना नक्की हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।